अब खबर है सावली तहसील से, जहां तहसील के अंतर्गत आने वाले व्याहाड खुर्द ग्राम पंचायत की ओर से आरोप किया गया है कि ग्राम पंचायत की अनुमति ना लेते हुए एक निजी टावर कंपनी ने काम शुरू कर दिया है। क्या है पूरा माजरा, आइए जानते हैं सीटीवी के प्रतिनिधि प्रवीण गेडाम की इस खबर में। सीटीवी के हमारे विशेष प्रतिनिधि प्रवीण गेडाम ने हमें जानकारी दी है कि सावली तहसील के अंतर्गत आने वाले ग्राम पंचायत व्याहाड खुर्द की अनुमति न लेते हुए एक निजी कंपनी ने टावर का काम शुरू किया है और उन्होंने अतिशीघ्र इस कंपनी को काम बंद करने का इशारा दिया है, अन्यथा गांववासी तथा ग्राम पंचायत मिलकर काम बंद करेंगे, ऐसा पदाधिकारियों ने इशारा दिया। उन्होंने कहा कि ग्राम पंचायत को किसी प्रकार का विरोध नहीं है, मगर टावर गाँव से बाहर लगाया जाए, ऐसी मांग की। इस मौके पर सरपंच सुनीता उरकुडे, ग्राम विकास अधिकारी प्रफुल्ल गेडाम, सदस्य केशव भरटकर, राजू टांगे, अनिकेत शेडमाके, ज्योति दुधे, तंटामुक्त अध्यक्ष सुभाष कर्णीवार आदि उपस्थित थे। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में सीटीवी के हमारे विशेष प्रतिनिधि प्रवीण गेडाम ने जब वहां पर मौजूद सरपंच तथा नागरिकों से बातचीत की तो उन्होंने क्या कहा, स्वयं उन्हीं की जुबानी। तर आपण बघू शकता ग्रामपंचायत कार्यालय व्याहाड खुर्दच्या या परिसरामध्ये जी बाजारपेठ आहे व्याहाड खुर्दच्या या परिसरामध्ये इंडस टावर कंपनीने ग्रामपंचायतीची कोणती परवानगी न घेता या ठिकाणी टावरचे काम सुरू केलेले आहे। या संदर्भात आपल्यासोबत सरपंच उरकुडेताई, आपण काय सांगणार या संदर्भात? मी सरपंच व्याहाड इथे वार्ड क्रमांक 4 इथे इंडस कंपनीतर्फे टावरचं काम बिना परमिशनने ग्रामपंचायतची कोणतीही परमिशन न घेता सुरू केलेला आहे आणि एकदा टावर झाल्यानंतर त्याची आरोग्यास खूप काही धोका असल्यामुळे सर्व ग्रामस्थांनी या कामासाठी विरोध केलेला आहे आणि म्हणून आम्ही ग्रामस्थासोबत मी आहे आणि परत आमचे पूर्ण ग्रामपंचायत कमिटीसुद्धा ग्रामस्थासोबत असल्यामुळे आम्ही हे काम इथे होऊ देणार नाही, एवढं मी बोलू शकतो। त्याच्यानंतर माझ्यासोबत ग्रामस्थ म्हणून आहेत काका, ज्या ठिकाणी टावरचं काम होत आहे, तर तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे की मी याच वार्डामध्ये वार्ड नंबर 4 मध्ये राहतो आणि वर्दडीच्या ठिकाणी म्हणजे बाजारला लागून घरं आहेत शेजारी आणि टावरमुळे काही लहान मुलांवर, म्हाताऱ्या कुत्र्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे तेव्हा, आणि दुसरी गोष्ट त्या मोहलेवाल्यांनी मी एक तंटामुक्तीचा अध्यक्ष या नात्याने अर्ज केलेला आहे, त्याच्यावर 60-70 लोकांच्या स्वाक्षरी आहेत आणि एक मी जबाबदार व्यक्ती म्हणून आणि त्या मोहल्ल्यातला राहतो म्हणूनच या ठिकाणी टावर व्हायला नको ही सुद्धा माझी अपेक्षा आहे। मुलासाठी बरोबर नाही आहे टावर गावामध्ये बनणं, हे चांगलं नाही आहे, कारण लहान पोराच्या नाही का आरोग्यावर फरक पडते। कितीही म्हटलं तरी लहान पोरं म्हणजे समोरच्या दृष्टीला ना आताही हे चांगलं नाही आहे टावर गावामध्ये। ठीक आहे बाजूला होत आहे हे काही नाही फरक पडे, पण गावामध्ये घरापाशी हा चांगला नाही आहे। तर इंडस कंपनीने या ठिकाणी व्याहाड खुर्द बाजारपेठच्या साईडला लागून असलेल्या जागेमध्ये टावरचं काम सुरू केलेलं आहे। मात्र टावरचं काम चालू करताना ग्रामपंचायतची कोणती परमिशन घेतलेली नाही, त्यामुळे ग्रामस्थांचा या टावरला विरोध आहे। या टावर होणाऱ्या टावरमुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतात असं सुद्धा म्हणणं आहे, परंतु ग्रामपंचायतचे एनओसी न घेता सुद्धा या ठिकाणी काम सुरू केलेले असल्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायत हे काम कायमचं थांबविणार असल्याचं या ठिकाणी ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी बोललेलं आहे। मी प्रवीण गेडाम, सीटी न्यूज, सावली, चंद्रपूर।